हॅलो धाराशिवकर, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। आज आमची क्रेझी गँग निघाली होती सयाजीराजे वॉटर पार्कला आणि हे पार्क होतं अकलूजमध्ये। मग काय निघालो आम्ही वॉटर पार्कला। गाडीत स्वामी कसे बसलेत बघा। सकाळी गडबडीत घरातून निघालो त्यामुळे चहा पण प्यायला भेटला नाही। मग मातोश्री हॉटेलवर गाडी थांबवली आणि मस्तपैकी गरमागरम चहा पिला। निघालो पुढे अकलूजच्या दिशेने। ते बघा माही कशी डान्स करते। आम्ही पण लई नाचलो, बसूनच नाचलो। थोडं पुढे गेलो, माहीला लागली तहान। मग काय पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि पुढे निघालो। फायनली अकलूजमध्ये पोहोचलो। तिथे लय गर्दी होती, संडे असल्यामुळं 4 पार्किंग फुल झाल्या। वेलकम बोर्ड दिसला। हे बघा मारुती कसा व्हिडिओ काढतोय। तिथे बॅग चेकिंग चालू होती। बघा किती लोक आलेत वॉटर पार्कला। दीदीकडे बघा छोटूला घेऊन चालायली। म्हणूनच मी म्हणते लग्नाच्या भानगडीत पडू नका, एकटा जीवन सदाशिव, सिंगल राहावा। मारुतीने घेतली टायटॅनिक स्टाईल उडी। माई लय भेली होती तर पण बघा तिनं मोठ्या स्लाईडवरून स्लाईड केली आणि मी पण स्लाईड केली। दीदीच्या अगोदर मी स्लाईड केली। काय राव ह्या पोरीला मरणाची भ्याय लागली। तिच्या मागून 3 पोरींनी स्लाईड केली। आली माई एकदा खाली। लय वेळ झालं वाट बघितली यायची। आमची येडे चाळे लगेच सुरू झाले। तिथं लय मज्जा केली, लय म्हणजे लय। आता बारी आली जम्बो स्लाईडची। त्या स्लाईडवर एक पण मुलगी नव्हती बरं का, सगळी मुलंच आणि आम्ही दोघीच मुली। लय धाडसानं बसलो। मग काय आमची ट्यूब अडकली मध्येच। दीदी लय वडायला लागली, मला तर उठताच येत नव्हतं आणि फायनली तिने वडली ट्यूब। दीदीची बारकी मग पोरगी तर कुठं सुद्धा नेण्याच्या लायकीची नाही बरं का। आम्ही सगळे पाण्यात लय नाचलो। तिथं लय मोठा डीजे लावला होता। मला तर पहिलं सर्दी झालती तरी पण माझ्या अंगातली मस्ती तर बघा। आजारी असताना पण वॉटर पार्कला गेले। पोरग बघा कसं ट्यूब घेऊन नाचायला लागले आणि दाजी तर नुसतं माणसांना ढोकलू ढोकलू नाचत होतं। या वॉटर पार्कचा व्ह्यू खरंच लय सुंदर होता। गर्दी बघूनच कळतं की तिथे किती लोक एन्जॉय करण्यासाठी आले। तिथे लहान मुलांसाठी सेपरेट स्लाईड पण होती, सेपरेट वॉटर पार्क होतं त्यांच्यासाठी। मला तर दीदी सुखानं खेळूच देत नव्हती, तिच्या लेकरांना खेळवायला लावायली। जाऊ द्या आता काय करणार, शेवटी माऊ आहे त्यांची। मग आम्ही गेलो जेवायला आणि या पार्कमध्ये जेवणाची पण लय मस्त। मग काय पटापटा जेवण केलं आणि लहान मुलांच्या पार्कमध्ये गेलो। इथे लहान मुलांसाठी लय सुंदर सुंदर राईड्स होत्या आणि मोठ्या माणसांसाठी पण मोठे राईड्स होते। ते बघा सिमरन राजकडे कशी पळायली, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी। ते बघा घोड्यावर किती मोठे माणसं बसलेत। हे पार्क बघा किती सुंदर आहे आणि हे पार्क 6 वाजता बंद होतं, त्यामुळे 6 वाजले की सगळी जण आपापल्या घरी निघाले। हे बघा फिर खरंच लय खोल विहीर होती, त्यामध्ये पडलं की जाग्याला मृत्यू। ओ मावशी थोडं साईडला सारखं, परत पूजा करत बसा। ते बघा त्या काकू लोणी काढायल्यात, त्या दुसऱ्या काकू दळण करायल्यात। झालं फिरून निघालो आम्ही धाराशिवला आणि आम्हाला घरी पोहोचायला रात्रीच्या 11 वाजल्यात। जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।